नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नोकरीचं आमिष दाखवून खंडणी मागण्याचा प्रकार सध्या उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळतंय। वकील असल्याचं सांगत नोकरीचं आमिष दाखवून खंडणी मागणाऱ्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील संशयित हा नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नांदूर नाका इथे येणार असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, पोलीस नाईक भूषण सोनवणे यांना मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदूर नाका परिसरात सापळा रचून एका हॉटेल वाघ्या मुरळी इथून एका संशयितास ताब्यात घेतलं। समाधान जगताप असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो वकील असल्याचं भासवत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करत असल्याची त्याने कबुली दिली। पुढील कारवाईसाठी त्याला सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं। अभिलेख पडताळणी सदर संशयित इसमावर संभाजीनगर जळगाव या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं। पुढील तपास सरकारवाडा पोलीस करतायत। सदर संशयितांकडून नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवत फसवणूक झाली असल्यास त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असं आवाहन सरकारवाडा पोलिसांनी केलं। सदरची कारवाई गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।